नमस्कार. शोध आनंदाचा आणखीन एक पाऊल. माझे वडील, त्यांचा माझ्या घडण्यामध्ये फार मोठा वाटा होता. एकदा ते मला घेऊन बसले होते आणि त्यांनी माझ्याकडनं एक गोष्ट पाठ करून घेतली. केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार शास्त्र ग्रंथ विलोचन मधुजा चातुर्य येतसे फार. माणसाला आयुष्यामध्ये संपन्नता हवी असते, पण व्यक्तिमत्वाच्या संपन्नतेशिवाय आयुष्यात संपन्नता येत नाही हे सत्य स्वीकारावं लागतं. आणि स्वतःला संपन्न करण्याकरता काय काय करावं लागतं त्याची यादीच आहे. केल्याने देशाटन प्रवास करा, प्रवास करा, प्रवास करा, काहीतरी शिकत राहा. पंडित मैत्री, विद्वान माणसं, चांगली माणसं जी आहेत, ज्यांच्याकडनं काहीतरी शिकता येऊ शकतं, त्यांचा परिस्पर्श तुम्हाला सोनं करू शकतं, अशा माणसांच्या सहवासात राहा. सभेत संचार, सामान्य माणसांमध्ये फिरा. सामान्य माणसं सुद्धा काही वेळेला आपल्याला शिकवून जातात. बालादपि सुभाषितम ग्राह्यम असं म्हणताय. लहान मुलांकडनं सुद्धा काहीतरी शिकता येत असतं. तेव्हा केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार शास्त्र ग्रंथ विलोचन मनुजा चातुर्य येतस. शास्त्र ग्रंथ विलोचन असा शब्द आहे. म्हणजे नुसतं वाचायचं नाहीये, तर त्याचं आकलन होईल, आपल्यात ते उतरेल अशा पद्धतीने वाचायचं आहे. आणि ह्या वाचनाबद्दल पुढच्या एका एपिसोडमध्ये मी जरा सविस्तरपणे बोलणार आहे. पण वाचन बरोबर जर चिंतन नसेल तर त्या वाचनाचा काही उपयोग होत नाही, हे नीट समजून घ्या. माणसं भरा जेवल्यासारखं जेवतात, मग ते पचत नाही. पचण्याकरता नीट चरवण व्हायला लागतं, तेव्हा ते अंगी लागतं. तसं वाचनाचं सुद्धा असं आहे की वाचत असताना जर का चिंतन झालं नाही तर त्या वाचनाचा तुम्हाला उपयोग होईल याची खात्री नाही. धन्यवाद.